अधिक मास महात्म्य कथासारमधील पहिल्या अध्यायाला मी सुरुवात करत आहे. नारायण नारद संवाद, श्रीकृष्ण व पांडव यांची भेट. श्री गणेशाला नमस्कार, श्री सरस्वतीला नमस्कार, श्री गुरुचरणाला नमस्कार. हे गणनायका, गजवदना, विघ्नहारका, मंगलमूर्ती, शुभकारका, सुख देणाऱ्या दयाघना, तू सर्वेश्वर आहेस. तुझे कोणतेही मनोरथ अपूर्ण राहिलेले नसताना भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा तू कल्पतरू आहेस. कोणत्याही कार्यरंभी तुला नमस्कार केल्यास ते कार्य तू पूर्णतेस नेतोस, अशी तुझी कीर्ती वेद, स्मृतिग्रंथ आणि पुराणे यात गायलेली आहे. म्हणून हे गणपती, मी तुला आरंभी वंदन करीत आहे. हे दया कृपाकर, सर्व विघ्नांचे समुदाय परतवून लाव. उत्तम काव्य करण्यास बुद्धी देऊन माझी कामना पूर्ण कर. अशा प्रकारे मी गणपतीची प्रार्थना करून आता सरस्वतीला मी नमन करतो. ती कवीच्या जिभेवर वास करते व त्याच्याकडून रसाळ ग्रंथरचना करून घेते. अशा मी परम आनंदरूपी अमृताचा सागर अशा सद्गुरूला नमस्कार करून त्या गुरूंच्या कृपाकटाक्षाने नरभव सागराच्या पलीकडे जाऊ शकतो. असा कृपासागर, असे माझे कुलस्वामी श्रीधूत पापेश्वर आणि आर्यादुर्गी ही कुलस्वामिनी यांना मी वंदन करतो. पूर्वी त्यांनी उत्तम सोज्वळ ग्रंथ निर्माण केले त्या शुद्ध चित्ताच्या महाकवींना तसेच आईवडील इत्यादी ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करतो. हे पुरुषोत्तमा, हे पुराण पुरुषा, हे पूर्णकामा, हे आत्मारामा, योगी लोकांच्या मनाचे तूच विश्रामस्थान आहेस. हे स्वामी, तू अजन्म आहेस. तू कधीही पतन पावत नाहीस, म्हणून तू अच्युत आहेस. तुला कुठलीही अपाधी नाही. असंख्य ब्रह्मांडाचा तू नायक आहेस. तू जग निर्माण करतोस, त्याचे पोषक करतोस व त्याचा अंतही करतोस. जगाला तू व्यापून असतोस आणि त्या जगाचा तू गुरु आहेस. सर्व देवांचा तू देव आहेस. तू अनंत आहेस आणि कला, काष्टा, पल, विपल इत्यादी प्रकारे मोजला जाणारा तो काळ, त्याचा तू आत्मा आहेस. जे तुला शरण येतात त्यांना यम कोणताही त्रास देऊ शकत नाही. तू सर्वापलीकडचे परब्रह्म आहेस. तू वेद शास्त्रे यांना कळत नाहीस. तू अपार आहेस. तू तिन्ही गुणांच्या पलीकडचा असून अक्षर असा सच्चिदानंद आहेस. काय सांगू, तुझी कृपा झाली तर आंधळा पाहू शकतो, पांगळा पर्वत ओलांडू शकतो आणि मुक्या माणसाला वाचस्पतीसारखे बोलता येते. तू गुणांचा अपार सागर आहेस. त्यांची सीमा कुणासही कळत नाही. तरी मी तुझे वंदन करण्यास धजावतो आहे. माझी धिटाईच आहे. पण हे देवा, तुझ्याच सामर्थ्याने, तुझ्याच कृपेने, तुझ्याच समोर तुझे वर्णन करू लागलो तर मला काय कमी पडणार. सर्व सत्ता तुझ्या कृपेचीच आहे. हे ऋषिकेश, जे तुला सर्वस्वी शरण येतात व वंदन करतात त्यांना तू प्रसन्न होतोस व उत्तम बुद्धी देतोस, असे संत म्हणतात. म्हणून मी भक्तिभावाने तुला वंदन करतो व प्रार्थना करतो की माझ्याकडून ग्रंथरचना करून घे. श्रीमद व्यास महर्षींनी पद्मपुराणात व ब्रह्मनारदीय पुराणात अशी 2 अधिक मास महात्म्याची आख्याने संस्कृतमध्ये रचली आहेत. त्यातील सर्व अर्थ घेऊन मी सर्वांना समजेल अशा मराठी भाषेमध्ये यथामती वर्णन करीत आहे. त्यात काही अधिक उणे असेल तर संत श्रोते यांनी क्षमा करावी, कारण लहान बालक जरी बोबडे बोलला तरी त्याच्या आईवडिलांना संतोषच होतो. नैमिषारण्यामध्ये सूत, शौनक आदी ऋषींना नित्य नवनवीन पुराण कथा सांगत असे. एकदा सर्व ऋषी सुतांना म्हणाले, हे व्यास शिष्या, तुझे पुण्य थोर आहे. तू भगवान आहेस. त्यांच्या कृपेने, त्यांच्या वचनाने रहस्य तू जाणतोस, म्हणून आम्ही मनापासून तुझी विनंती करीत आहोत. या अपार संसारात ऐकण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत. त्यातील जे अत्यंत श्रेयस्कर, सारभूत असे असेल, ज्यामुळे आम्हाला परमानंद होईल, जे आख्यान भवसागरातून पलीकडे जाण्यास सहाय्यक होईल, ते कृपा करून आम्हास सांगावे. ऋषींची विनंती ऐकून सूत म्हणाला, अहो महामुनीनो, मी सक्कर जातीचा आहे, तरी तुम्ही मला विनंती करा. त्यामुळे मी धन्य झालो. म्हणून व्यासांकडून मी हे श्रवण केले, तेच मी तुम्हाला नीटपणे
माझ्या प्रतीप्रमाणे सांगतो, तेव्हा ते कृपा करून श्रवण करा. कथासार. एकदा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र नारद मुनी त्रिलोक्यात स्वेच्छेने फिरत होता. हिमालयाच्या जवळ असणाऱ्या बद्रिका वनात आला. तेथे नारायण ऋषींचा आश्रम होता. तेथे तपोवन होते. गगनचुंबी वृक्ष होते. घनदाट छाया होती. निबिड वृक्षातून सूर्यकिरण क्वचितच भूमीवर पडत होते. अनेक लता कुंजकी ठिकठिकाणी शोभत होत्या. बोरं, रातंबा, बेल, फणस, जांभूळ, आवळा असे अनेक वृक्ष तिथे होते. गंगेचा प्रवाह विष्णुपदाजवळून वाहत होता. पशुपक्षी परस्परांचे वैर विसरून सुखाने विहार करीत होते. तुळशीच्या बागा होत्या. फळझाडे बहरलेली होती. जाई, जुई, मालती कितीतरी वेली होत्या. त्यांच्या फुलांचा घमघमाट काय विचारता. तपस्वी लोकांच्या पर्णकट्या गंगा तीरावर शोभत होत्या. ठिकठिकाणी योगी ध्यान लावून बसत होते. अनेक सिद्धगण तसेच देवही येथे आनंदाने येऊन राहत होते. अशा ठिकाणी नारद मुनी अकस्मात आला. तेथे महान तपस्वी जितेंद्रिय नारायण ऋषी ब्रह्मचिंतन करीत बसले होते. त्यांना नारदाने साष्टांग नमस्कार केला व हात जोडून उभा राहून नम्रपणे गोड शब्दाने बोलू लागला. हे नारायणा, तू निष्काम आहेस. तुला कर्माचे बंधन नाही. तू परमेश्वरच आहेस. वास्तविक तुला तप करण्याचे कारण नाही, पण लोकशिक्षणार्थ तू येथे तप करतोस व लोकांना मर्यादा घालून देतोस. पूर्वी कृतयुगात एकाच्या पुण्याने अनेकांना पुण्य मिळते आणि एकाच्या पापाने अनेकांना पाप लागे. कलियुगामध्ये मात्र तू अशी व्यवस्था केली आहेस की त्याचे कर्म त्यालाच भोगावे लागते. पुण्य असो किंवा पाप असो, इतरांचा त्याच्याशी संबंध नसतो. सर्वांनी आपापले कर्म करावे हे स्वतःच्या कृतीत तू शिकवतोस. ह्या असार संसार सर्व लोक विषयासक्त आहेत, तरी त्याचे कशाचे कल्याण होईल व माझेही कल्याण होईल असे काहीतरी योग्य कार्य तू स्वतः मला सांगावेस अशी माझी विनंती आहे. मी तुला शरण आलो आहे. तू परोपकारी आहेस असे वेदही म्हणतात. तरी लोकांवर उपकार करण्यासाठी अशा कथा मला सांगावे की ज्याप्रमाणे लोक निर्भय होतील. नारदाची विनंती ऐकून नारायण ऋषींना आनंद झाला व तो कथा सांगू लागला. शंका आली की नारद प्रश्न विचारी. नारायण ऋषी त्यांचे समाधान करी. नारायण ऋषी म्हणाला, नारदा, पुरुषोत्तमाचा महिमा सर्वात मोठा आहे. नारदाने विचारले, पुरुषोत्तम हा कोणता देव आहे? नवीनच काहीतरी ऐकतो आहे. त्याची कथा सविस्तर सांगावी. नारायण ऋषी म्हणाले, तुझा प्रश्न चांगला आहे. पुरुषोत्तम हे एका महिन्याचे नाव आहे. या महिन्याचा स्वामी पुरुषोत्तम आहेत, म्हणून त्या महिन्याचे नावही पुरुषोत्तम मास असेच पडले आहे. त्या मासाचे व्रत योग्य प्रकारे आचरण केले तर पुरुषोत्तम देव प्रसन्न होतो. नारदाने विचारले, प्रत्येक महिन्याला स्वामी असतो, पण त्या स्वामीमध्ये पुरुषोत्तमाचे नाव मी ऐकले नाही. हा कुठला महिना आणि त्याचा स्वामी पुरुषोत्तम कसा? त्या महिन्याचे स्वरूप काय? त्या महिन्यात कोणती कृत्य करावीत? जप कोणता करावा? दाने कोणती द्यावीत? तसेच त्याचे अद्भुत फळ काय मिळते? कोणता देव संतुष्ट होतो? आणखी इतरही काय माहिती आहे ती मला कृपा करून सांगा. दीनवत्सल साधू प्रेमाने अधिकही ज्ञान देतात. हे नारायणा, ह्या पृथ्वीवर अनेक लोक असे आहेत की ते परस्वाधीय असतात, दारिद्र्य असतात. कुणी रोगी, कुणी निपुत्रिक, कुणी जडबुद्धीचे, कुणी मुके, कुणी आंधळे, कुणी खोटारडे, कुणी विद्याहीन, कुणाचे कपडे फाटलेले, नीच, लंपट, जराजर, नास्तिक, दुसऱ्यांचे गुलाम, निराश, शक्तिहीन, कुरूप, कुष्ठरोगी, कुणाचे आईवडील मेलेले, कुणाला मित्रच नाही, कुणाला हवे ते मिळत नाही, असे अनेक दुःखी लोक आहेत. काय श्रवण केले असता व आचरण केले असता त्याची स्थिती सुधारेल? काही स्त्रिया विधवा, निपुत्रिक, हिनांगा, अतिशय दुर्धर संकटात सापडलेल्या, रक्तपित, अपस्मार आणि क्षयी इत्यादी रोगांनी ग्रस्त अशा स्त्रिया पुरुष असतात व त्यांची स्थिती पाहून मला खूप वाईट वाटले. तरी मजवर कृपा करा. तू सर्व तत्त्वज्ञानांचा अखंड निधी आहेस. नारायण ऋषी म्हणाले, तू उत्तम प्रश्न केला आहेस. तरी मी
श्रीकृष्णाने युधिष्ठिराला जे व्रत सांगितले होते तेच तुला सांगतो, ऐक. दुर्योधन व इतर कौरव यांची धृतराष्ट्र युधिष्ठिराला फावले, सर्वस्व हिरावून घेतले आणि शेवटी द्रौपदीही पणाला लावली व युधिष्ठिर हरला. दुःशासनाने द्रौपदीची विटंबना केली, पांडवाची निर्वस्त्रता केली, सर्व खाली माना घालून बसले. श्रीकृष्णाने गुप्तपणे तिचे रक्षण केले. पुन्हा पांडव द्रुतात हरले व त्यांच्या नशिबी वनवास आला. पाचही पांडव द्रौपदी काम्यक वनात वनवासी लोकांप्रमाणे राहू लागली. वल्कले नेसले, कंदमुळे खाल्ली, पाण्यासाठी कमंडल वापरले, साध्या वस्त्रात भूमीवर झोपले. ते अनेक दुःखे भोगत होते. त्यांना भेटायला एकदा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण काम्यक वनात आला. अत्यंत प्रेमाने पांडवांनी त्याचे स्वागत केले. द्रौपदी रडू लागली. पांडवाची दैन्यावस्था पाहून व द्रौपदी कृश झालेली पाहून क्षणी त्याचे कौरवांचा नाश करायचे ठरवले. पांडव घाबरले, पण अर्जुनाने अतिशय नम्रपणे गोड बोलून श्रीकृष्णांचा राग कमी केला. त्यांच्या युक्तिवादाने व शरणागतीने श्रीकृष्ण पुन्हा शांत झाले. तेव्हा पांडवाच्या जीवाला कृष्णाला फलमूलाधिक समर्पण करून व बरोबरच मुनींनाही त्यांच्या योग्य प्रकारे पूजन करून संतुष्ट केले. आणि नंतर श्रीकृष्णाजवळ संवाद करताना पांडवांना श्रीकृष्ण म्हणाला, मी तुम्हाला काही गोष्ट सांगणार आहे. असे म्हणून नारायण ऋषी म्हणाले, नारदा, तू आता मला जो प्रश्न केलास तोच प्रश्न युधिष्ठिराने कृष्णाला विचारलाय. तेव्हा कृष्णा त्यांना जुनी कथा सांगू लागला. अशा प्रकारे प्रथम अध्याय हा पूर्ण झालेला आहे. श्रीकृष्ण राधार्पणमस्तू म्हणून आपण हा पहिला अध्याय आपण संपवत आहोत. संपल्यानंतर आपण पुन्हा पुस्तकाला हळदी कुंकू व्हायचे आहेत, फुलं व्हायचे आहेत, आरती करायची आहे, आलेल्या श्रोत्यांना आपण प्रसाद द्यायचा आहे. अशा प्रकारे हा प्रथम अध्याय संपलेला आहे. आता द्वितीय अध्याय मी पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगेल. धन्यवाद. श्रीकृष्णार्पणमस्तू. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.